गवळी समाजातील वर्धा जिल्ह्यातील मुला-मुलींनी चांगल्या तऱ्हेने आमदारचा 2025चा 12वीचा निकाल उत्तीर्ण केला आहे. दीक्षिता नरेश काळे. या गौरखेड्यामधून तू शाळेला जे अपडाऊन करत होती, हा तुझा जे रोजचा दिनक्रम जो आहे हा नेमका कसा होत होता? मी सकाळी पायदळ जायची रोहण्याला आणि तिकडनं पायदळच यायची, म्हणजे इथून बस सोयी सुविधा नसल्यामुळे. इथून किती किलोमीटर आहे? जवळपास 6 ते 7 किलोमीटर. 7 किलोमीटर रोज तू पैदल जायची. हां, आणि तिकडनं पण पायदळ यायची. म्हणजे आजच्या या काळामध्ये असं म्हणायला हरकत नाही का आपण स्वातंत्र्यात नाही जगत आहोत, स्वातंत्र्य काळाच्या पूर्वी जगत आहोत. कधी कधी त्यांचे आईवडील त्यांना सहकार्य करत होते, कधी कधी पायदळ जात होत्या, असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि हा रोज त्यांचा अट्टाहास, हा संघर्ष करत करत त्यांनी 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. परंतु इथून पुढच्या शिक्षणाकरिता त्यांना शहराकडे वाटचाल करावी लागेल. आणि शहराकडे वाटचाल याच्या माध्यमातून घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असल्याकारणाने सुद्धा त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहे का इथून पुढं आपण आपल्या लेकराला शिकवायचं कसं, आपल्याला मदत कोणी करतील का, आपली मुलगी तर आपण इथपर्यंत शिकवलं, परंतु बाकी काही प्रश्न असतात. जेव्हा जीवन जगताना असंख्य काही प्रश्न निर्माण होतात आयुष्यामध्ये. दीक्षा, मला सांग, तुला इथून भविष्यात काय व्हायचं आहे? टेक्निकल एज्युकेशन करून UPSC क्रॅक करायची आहे. म्हणजे तुला जिल्हाधिकारी व्हायचं आहे. जिल्हाधिकारी होऊन आपला समाज समोर न्यायचा आहे. हो. तुला समाजासाठी एक आदर्श ठरायचा आहे. हो. UPSC करून. हो. UPSC करून म्हणजे समाजात मुलं मुली शिकले तर समाज हा प्रगतीकडे चालेल, अशी तुझी वाटचाल आम्हाला दिसतो. तर मला सांग, या सर्व तुझं शिक्षण चालू असताना तू एक पोरगी आहे, मुलगी म्हटल्याच्या नंतर तिला भरपूर अडचणी येतात. मग तुला तुझ्या आईवडिलांनी सहकार्य केलं का? हो. सहकार्य केलं. हो. शिक्षण शिकत असताना तुला समाजाकडून काही सहकार्य झालं? नाही. कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालं नाही. नाही. मग तू रिझल्ट लागला, आज रिझल्ट लागून 7 ते 8 दिवस झालेले आहे, 12वीचा निकाल लागलेला आहे. तुला कोणाकडून काही समाजाच्या काही अध्यक्षकडून, नेत्याकडून काही फोन वगैरे? नाही, कुणाचाच कॉल नाही, काही नाही. काहीच कॉल वगैरे, प्रोत्साहन वगैरे काहीच नाही आलेलं आहे. चल ठीक आहे, तुझ्या पुढील आयुष्याला आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुझे पूर्ण स्वप्न पूर्ण होत आणि जिथं कुठं तुला अडचणी येतील त्या ठिकाणी संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना अशा शिक्षित मुलींना सहकार्य इथून भविष्यात करतील. मग ते कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण असो. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमची पोरगी जी आज शिकत आहे, तुमच्या मुलीने 12वी क्रॉस केली, बरोबर आहे? 12वी क्रॉस केल्याच्या नंतर आज तिला चांगले टक्के पडले, शाळेतून 2रा नंबर आला, तुम्हाला काय वाटते? आम्हाला खूप अभिमान वाटते तिच्याबद्दल. न तिनं ट्युशन लावता, न काही करता, पायदळ हे करून तिने. हे गौरखेडा गाव जंगलकाठी आहे. जंगलातून म्हणजे रात्री बेरात्री जाता येताना उशीर होत असते. हो. समाज हा विचित्र झालेला आहे. उरीवारीच्या जातीला खूप त्रास होतो. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास होता? हो, आम्हाला विश्वास होता आमच्या मुलीचा. म्हणजे एक धाडस तिच्यामध्ये आहे. झाशीची राणी म्हणून ती जगत आलेली आहे आणि तिला खरंच काहीतरी घडवायचं आहे. तर इथून मग तुम्हाला तुमचं तिला सहकार्य असेल का? हो. नाही तर कसं गवळी समाजात एक चालू आहे, चूल आणि मूल झाले. पोरगी 10वी 12वी शिकली का झालं, संपलं, तिचं लग्न करा आणि मोकळे व्हा. कारण की समाजामध्ये बऱ्याचशा अशा घटना घडत आहेत. या घटनाकडे पाहता तुमचा दृष्टिकोन काय राहील? आमच्या मुलीला आमचा विश्वास होता. आमचा विश्वास होता तिच्यावर ना. तिच्या स्वप्न आहेत, तिची इच्छा आहे, आपण का बा तिच्यावर हे करायचं बा तिची. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का ज्या आज समाजात जे विषय घडत आहे, गवळी समाजात जे चालू आहे, याच्यामुळे जे काही समाज बांधवाच्या जे काही मुलं मुली आहे यांचं शिक्षण बंद झालेलं आहे, हो. बरोबर आहे? हे शिक्षणाचा पाया बंद न करता तुमचं म्हणणं असं आहे का मायबापांनी म्हणजे आई वडिलांचे त्याच्यामध्ये चुकी आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, असंच ना? मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. आपलं लेकरू आपल्या विश्वासात असलं पाहिजे, असं म्हणायला काही हरकत नाही. असं तुमचं मत आहे? हो. बरं, मला एक सांगा का तुमची मुलगी म्हणते का तिला UPSC क्रॅक करायची आहे, म्हणजे जिल्हाधिकारी या पोस्टला जाऊन बसायचं आहे, म्हणजे या जिल्ह्याचा नाही कुठेतरी जिल्हाधिकारी व्हायचं आहे. तर म्हणजे ती समाजासाठी एक आदर्श ठरवण्याचे तिचे स्वप्न आहात. आणि मला हे तुमच्याच गावातून, या गौरखेडा या ठिकाणून एक अवथळीची मुलगी आणि एक तुमची काळेची मुलगी हे मुलाखत पहिल्यांदी म्हणजे हिमतीने कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्याचं धाडस जे करत आहे, तर हे फार मोठी गोष्ट आहे. कारण की आजकाल आपला समाज जो गवळी समाज आहे हे करत नाही. त्यांच्या मनात शंका असतात, कुशंका असतात, मानसिकदृष्ट्या कुमकवत असते आणि ते मुलं मुली घाबरतात कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं बा. ते एक आदर्श. याबद्दल तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल काय वाटते?
याबद्दल आमची मुलगी याच्या समोर बोलीत आम्हाला खूप अभिमान वाटतो. हसून आपण. आम्हाला आमच्या मुलीबद्दल अभिमान वाटते, पण दुसऱ्या मुलींना सुद्धा असं धाडस करायला पाहिजे. धाडस करायला पाहिजे, हो. जेणेकरून आपलं भविष्य ठरवायला पाहिजे. जेणेकरून आपलं भविष्य ठरवायला पाहिजे. ओके. तुम्ही समाजात बनलेले ते जे नेते आहे, जे ठेकेदार बनले, जे म्हणजे आम्ही समाजात सर्व काही समाज चालवतो, अशा लोकांना काय सांगू इच्छिता? ते समाजात लेकरं शिकलेले त्यांना उचलून धरावं, त्यांना सहकार्य करावं असं आमचं. पुढील शिक्षणाकरिता सहकार्य करावं असं म्हणताय पुढील का? शिक्षणाकरिता सहकार्य करावं असं आमचं म्हणणं. धन्यवाद ताई, तुम्ही जे आमच्या कॅमेऱ्यासमोर बोललेले आहे, तुम्ही जे तुमचे विचार आमच्याशी मांडलेले आहेत स्पष्टपणे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला परत एकदा सादर जय श्रीकृष्ण आणि खूप खूप धन्यवाद. तुमची मुलगी, तुमची पोरगी शिको, तिला यश मिळो, भगवान श्रीकृष्ण सहकार्य करो, तिला वेळोवेळी सहकार्य करो आणि तुम्ही तुमच्या मुलीची हिंमत बनत आहात. ही जो आदर्श आहे हा प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांमुलीप्रती घ्यायला पाहिजे, असंच आम्ही गवळी समाजातील बांधवांना सांगू इच्छितो. आणि आज गौरखेडा या गावामध्ये या दुसऱ्या मुलाखतीमध्ये इथंच थांबू शकतो. आपण जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया या न्यूज टी व्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब जरूर करा. तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा आणि जेणेकरून समाजातील मुली जे काही आज प्रकरणं घडत आहे त्या एक स्वतःचं स्वप्न साकार करण्याकरता धडपड करेल आणि जे समाजात जे काही कमकुवता झालेली आहे, जे काही मानसिकता निर्माण झालेली आहे, त्याला कुठेतरी आळा बसेल. ज्या काही मुलाबाळांचं शिक्षण थांबलेलं आहे ते शिक्षणाला त्यांनी परत सुरुवात करावी आणि चूल आणि मूल इतकंच न ठेवता देवधर्म तर तुम्ही नक्की बाळगा, परंतु मंदिरं बांधल्यापेक्षा, देवाधर्माला दिल्यापेक्षा तुम्ही जर शिकले आणि शिक्षणाकडे जर तुमची वाटचाल असली तर समाजच नव्हे, घरच नव्हे तर पूर्ण गवळी समाज हा प्रगतीकडे वाटचाल करतील, एवढं मात्र खरी आहे. इतकंच बोलतो आणि आम्ही इथं संगम समाचार या डिजिटल मीडियाच्या वतीने थांबतो. आपण पाहता संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया बातमीपत्र वर्धा जिल्हा येथून.